नमस्कार. मी बाळकृष्ण मुजुमले. माझ्या या कवितांच्या सिरीजमधली आज आपण माझी तिसरी कविता ऐकत आहात आणि कवितेचं नाव आहे मृत्यू. मृत्यू ही ईश्वराची कशी देणगी आहे माझ्या काव्यातून तुम्ही ऐका. मृत्यू आहे म्हणून जगण्याला अर्थ आहे. मृत्यू आहे म्हणून जगण्याला अर्थ आहे. जीर्ण जाऊन नवनिर्मितीचा अर्थ आहे. निसर्ग नियम मोडून जगणे मात्र व्यर्थ आहे. म्हणून मृत्यू ही ईश्वराची देणगी आहे. एकच मुद्दा म्हणतो, मृत्यू नसता तर अनर्थ झाला असता. मृत्यू नसता तर अनर्थ झाला असता. आपल्या पूर्वजांसहित सर्व पिढ्या इवल्याशा घरात राहिल्याच नसत्या. अन्न पाणी श्वासाविना सर्वच पिढ्या गुदमरल्या असत्या. म्हणून मृत्यू ही ईश्वराची देणगी आहे. अर्ध्यात जीवन संपवायचं नसतं. अर्ध्यात जीवन संपवायचं नसतं. कलेने ते फुलवायचं असतं. सुख सर्वांना वाटायचं असतं. मात्र दुसऱ्यांना ओझं म्हणून जगायचं नसतं. म्हणून मृत्यू ही ईश्वराची देणगी आहे. माझं तुझं यापेक्षा आपलं म्हणायचं असतं. माझं तुझं यापेक्षा आपलं म्हणायचं असतं. मरणाची वाट न पाहता ते आपोआपच येत असतं. मरणाची वाट न पाहता ते आपोआपच येत असतं. आत्महत्येचं पाप कधीच करायचं नसतं. म्हणून मृत्यू ही ईश्वराची देणगी आहे. म्हणून मृत्यू ही ईश्वराची देणगी आहे. धन्यवाद. ईश्वराने माणसाला जन्माचं हे वरदान दिलेलं आहेच, पण जन्मा इतकंच प्रत्येक माणसाला आपल्या मृत्यूवर सुद्धा प्रेम करता आलं पाहिजे. आणि जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी ईश्वराने त्याने स्वतःच्या हातात ठेवलेल्या आहेत. आणि या दोघांमधलं जे काही जीवन आहे ते माणसाच्या हातात दिलेलं आहे. म्हणून हे जीवन अतिशय सुंदर पद्धतीने माणसाने जगावं. मृत्यू ही ईश्वराची जन्मापेक्षाही श्रेष्ठ देणगी आहे, असं या कवितेतून मला आपल्यासाठी सुचवायचं होतं. धन्यवाद.